महिलांसाठी अधिक जागा निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारनं हे विधेयक आणलं होतं। मात्र विरोधकांनी राजकीय फायद्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केला असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे। ते आज छत्रपती संभाजीनगर इथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते। जोपर्यंत ओबीसींना स्वतंत्र राजकीय आरक्षणाचा कायदा होत नाही तोपर्यंत महिलांना आरक्षणाचा लाभ ओबीसी घेऊ देणार नाहीत असंही ते म्हणाले। राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांचा पक्ष, डीएमके या सगळ्या पक्षांची भूमिका अशीच होती की जर हे बिल पास झालं तर नरेंद्र मोदींना त्याचा फार मोठा फायदा होऊ शकेल आणि म्हणून काहीतरी निमित्त करू हे डिलिमिटेशन का आणलेलं आहे। पहिल्या जागामध्ये तुम्ही ते करायला हवं होतं। तर अशा पद्धतीनं हे बिल पास न होऊ देण्याचा निर्णय हा या अपोजिशनने घेतलेला आहे। त्यामुळं अपोजिशनचा आपण निषेध करतो आहोत। उत्तर भारतातील जागा वाढतील आणि दक्षिणेतील कमी होतील हा विरोधकांचा गैरसमज असून सरकारचा हेतू कोणत्याही राज्यावर अन्याय करायचा नाही। मतदारसंघ लहान करायचा आणि प्रतिनिधित्व अधिक प्रभावी करण्याचा सरकारचा प्रयत्न होता असंही त्यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ आरपीआयकडून असंतोष आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणाही रामदास आठवले यांनी यावेळी केली। नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोधी पक्षांनी